प्रतिभा काय करायची? आज मी गोड खडबोळी करायला लागले. गोड चकलीसाठी लागणारे साहित्य आहे. गोड खडबोळीसाठी 1 वाटी पाणी तापत ठेवायचं व आम्ही 1 वाटी गूळ किसून घेतला आहे. पाण्यामध्ये गूळ टाकायचा. मंद आचेवरती गॅस करून हे गुळाचं पाणी वितळून घ्यायचं. गूळ वितळवून घ्यायचा फक्त. 1 वाटी पाण्यामध्ये गूळ वितळवून घेतला आहे. 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, मीठ चवीनुसार घालायचं. सुंठ पावडर 1 चमचा घालायचे. वेलदोडे पावडर आपल्या आवडीनुसार घातल्या. जायफळ घालायचं, जायफळ पावडर. कडवून घेतलेलं तेल घालायचं. कडवलेलं तेल 2 चमचे घातले. कडवलेलं तेल घातल्यामुळे चकल्या, गोड चकल्या खमंग खुसखुशीत होतात. त्याचे मिश्रण एकजीव करायचे व त्यात ते गुळाचं पाणी घालून मळून घ्यायचं व्यवस्थित. असं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. घट्ट पीठ मळून घ्यायचं. त्यात गुळाचं पाणी मावलं एवढंच घालायचं. कढईमध्ये तेल तापवत ठेवले. त्या पिठाला चांगलं पोळपीठावर मळून घ्यायचं. आता त्याची चकली करून घेऊया, गोड चकली. अशा सगळ्या चकल्या करून घ्यायच्या गोड. अशा सगळ्या पिठात चकल्या करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या. ते कडल्या तर ते चकल्या तळून घ्यायच्या. चांगल्या चकल्याला भाजून घ्यायचं. चकल्या खूप छान लागतात. ह्या चकल्यांना खूप महत्त्व आहे. बेंद्रामध्ये ह्या चकल्यांना खूप महत्त्व आहे. त्याला तर व्यवस्थित झाडून घ्यायचं, तेल नितळून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व चकल्या करून तळून घ्यायच्या. बेंद्रानिमित्त रांगोळी काढली आहे. बेंद्रानिमित्त तोरण करणार आहे. त्यासाठी पानं आणले पिंपळाचे. अशा प्रकारे आम्ही तोरण करत आहोत. बेंद्रानिमित्त तोरण करत आहोत. लावत आहोत.
असं गावात प्रत्येक गावात असं तोरण करून लावतात पिंपळाच्या पानाचं. निमित्त आम्ही बैले आणले आहेत. आता त्याला भाकरी तुकडा टाकून घेत आहोत. अशा प्रकारे आज आमच्या गावात प्रत्येक घरात कर्नाटकी बेंदूर निमित्त घरोघरी अशी चिखली बैलाची पूजा केली जाते. अशा प्रकारे बेंद्राच्या गोड चकल्या तयार आहेत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आणि रेसिपी आवडत असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.